हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि नॉन पेसामधील जे 23 जिल्हे आहेत त्या 23 जिल्ह्यांच्या जिल्ह्यानुसार अंतिम निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर त्या सर्व निवड याद्या कुठं पाहायच्या, कशा आहेत, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. याच्यातून 40 तांत्रिक प्रश्नांची तयारी होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, तलाठीच्या अंतिम निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि या तुम्हाला कुठं पाहता येतील तर विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर ह्या निवड याद्या तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनल जॉईन करा किंवा आपलं जे महसूल विभागाचं म्हणजे भूमी अभिलेखचं जे मेन वेबसाईट आहे तिथेसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. तर या ठिकाणी पहा, बुलढाणा निवड यादी, तसंच प्रत्येक जिल्ह्यानुसार आहे. सिंधुदुर्ग तलाठी निवड यादी, जळगाव तलाठी निवड यादी, लातूर तलाठी निवड यादी, अकोला तलाठी निवड यादी, भंडारा तलाठी निवड यादी. आता समजा आपल्याला परभणीची पाहिजे आहे तर परभणीवर टच केलं की या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे. पहा की या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, तलाठी सरळ सेवा पदभरती. एकूण किती जणांची निवड झालेली आहे तर 33 जणांची. कशामध्ये तर राखीवमध्ये म्हणजे ओपनमधून 33 जणांची निवड झालेली आहे आणि मग त्यांची नावं वगैरे दिलेली आहेत. मूळ प्रवर्ग पण ते ओपनमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर जे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मिळालेले गुण, अशी सर्व व्यवस्थित माहिती त्यांनी दिलेली आहे. फक्त रॉ गुण द्यायला पाहिजे होते ते दिले नाही. पण आता ह्या काय म्हणायचं त्याला, आपल्या निवड याद्या आहेत म्हणजे ज्यांचं नाव वर निवड यादीमध्ये आलेलं आहे 33 जणांचं, त्यांचं सिलेक्शन झालं आणि जे प्रतिष्ठा यादीमध्ये आहेत तर वरचं कोणी जॉईन नाही झालं तर या वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा 14 जणं त्यांनी घेतलेले आहेत ओपनमध्ये, पण वरचं कोणी जॉईन नाही झालं तरच वेटिंगवाल्यांचा विचार होतो. हे पण लक्षात असू दे. आणि साधारणपणे 24 जणं घेतले त्यांनी वेटिंगवर, तर साधारणपणे 1 वर्षासाठी ही वेटिंग लिस्ट गृहीत धरली जाते. तर या ठिकाणी आणि बरेच जणांचं जे सिलेक्शन आहे ते 2-2, 3-3, 4-4 ठिकाणी झालेलं आहे. तर ते कुठलं ना कुठलं तरी पद सोडूनच देणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं कॅटेगरीनुसार त्यांनी ह्या निवड याद्या लावलेल्या आहेत. तसंच प्रतिष्ठा याद्यासुद्धा लावलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या आहेत ह्या. आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला होता त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची जी वेबसाईट असते तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या अंतिम निवड याद्या पाहता येतील. तर ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांसाठी एक कुठेतरी आशेचा किरण आहे, वरचं कोणी सोडून गेलं तर त्यांचा विचार केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केले. याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तसंच त्यांनी पोलीस भरती 812 प्रश्नसंच भाग 1 आणि 812 प्रश्नसंच भाग 2 अशी 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.